न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शासनाचे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही, दिलीप माघाडे यांचा इशारा। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनुसूचित जमाती सेलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मागील 9 दिवसापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या मागण्यांची कोणतीही दखल शासन प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। अनुसूचित जमाती सेलचे जिंतूर तालुकाध्यक्ष दिलीप अशोकराव माघाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे शासन प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। हे अत्यंत दुर्दैवी असून शासनाचा असा उदासीनपणा खपवून घेतला जाणार नाही। यामुळे आदिवासी समाजात संतापाची भावना आहे। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही लक्षात हा मुद्दा आणून देत 12,520 पदांची रखडलेली भरती तातडीने सुरू करावी, तसेच जिल्ह्यातील तालुका मर्यादित मागणी व 85,000 रिक्त पदांबाबतही शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी केली आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तातडीने बैठक घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जमाती सेल सतत संघर्ष करत राहील असा इशाराही यावेळी दिला आहे। या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवण्यात आली आहे। मागील 9 दिवसापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही आमचे आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली नाही। त्यामुळे मी अनुसूचित जमाती जिंतूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जमाती जिंतूर तालुका अध्यक्षाच्या वतीने या ठिकाणी उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत। परंतु या ठिकाणी शासन मागील 9 दिवसापासून उपोषण चालू आहे, परंतु शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आणि या ठिकाणी एकूण 5 विद्यार्थी या ठिकाणी उपोषणाला बसले होते। त्यातील 2 विद्यार्थ्यांची जी काही प्रकृती ही चिंताजनक असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, परंतु या ठिकाणी शासन आमचे विद्यार्थी त्यांची प्रकृती बिघडली, परंतु या ठिकाणी शासन दखल का घेत नाही हा या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे। कारण आम्ही आदिवासी आहोत म्हणून या ठिकाणी आमची दखल घेतली जात नाही का, असा या ठिकाणी आमचा शासनाला सवाल आहे। यामुळे शासनाला या ठिकाणी आम्ही जाहीर इशारा देतो, जर आमच्या विद्यार्थ्याचं जर बरे वाईट काही झालं तर या ठिकाणी महाराष्ट्र नाही देशभर या ठिकाणी देश पेटल या ठिकाणी असं या ठिकाणी शासनाला आमचा इशारा आहे। प्रथमतः जे काही मला जे तालुका अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जमाती हा जे काही पद आहे हे समाजामुळे या ठिकाणी मला पद मिळालेलं आहे, पक्षामुळे नंतर, परंतु पहिल्यांदा या ठिकाणी हे मला समाजामुळे पद मिळालेलं आहे। म्हणून माझा जे काही पदाचा वापर असेल ह्या समाजासाठीच या ठिकाणी होईल। म्हणून जे काही आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ठिकाणी विनंती करतो की दादा आपले नेतृत्व हे कणखर नेतृत्व आहे, सर्व समाजाला सर्व जाती धर्माला न्याय देणारे नेतृत्व आहे। म्हणून या ठिकाणी आपणास विनंती करतो आपण मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून या ठिकाणी जो काही आपल्या विद्यार्थ्याचा जो मार्ग आहे या ठिकाणी मार्ग पदभरतीचा मोकळा करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा या ठिकाणी अशी मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती करतो। यात काही शंकाच नाही, हे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, महायुतीचं जे सरकार आहे, या सरकारला विनंती करतो की वेळोवेळी या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजावर आपलं सरकार आलं तेव्हापासून वेळोवेळी या ठिकाणी अन्याय होत आहे। म्हणून माझा आपल्या सरकारला एक विनंती आहे की मला तर वाटतं या ठिकाणी आपल्याकडून भेदभाव होत आहे, म्हणून आपण या ठिकाणी आदिवासी समाज हा एकजुटीचा असून भोळा बाबडा समाज आहे, परंतु या ठिकाणी आमचा अंत आपण बघू नये म्हणून आपणास पुन्हा मी विनंती करतो, आता या ठिकाणी विनंतीचा अंत आपण पाहू नये असं या ठिकाणी माझा सरकारला इशारा आहे। पालकमंत्री या ठिकाणी आल्या, परंतु त्यांनी भेट दिली, जे काही आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना भेट दिली, परंतु त्यामध्ये काही मार्ग निघालेला नाही। जर मार्ग निघालेला असता तर या ठिकाणी आमचे विद्यार्थी या ठिकाणी उपोषण विद्यार्थ्यांनी सोडलं असतं, परंतु त्यांनी मार्ग निघावा असं काही
केलेलं नाही, फक्त खाली जे काही फोटो असेल व्हिडिओ असेल तेवढे काढून गेलेत. असं या ठिकाणी आमची त्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकरांना विनंती आहे की दीदी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, राज्याचे राज्यमंत्री आहात, आपणास विनंती करतो मी की आपण या ठिकाणी सविस्तर शासन आपण सरकारमध्ये आहात, आपण सविस्तर चर्चा करून आपल्या विद्यार्थ्याचा मार्ग मोकळा करावा हीच या ठिकाणी आमची विनंतीच राहील. आम्ही जो आमचा समाज आहे आदिवासी समाज हा लोकशाही मार्गाने आंदोलन करणारा समाज आहे, म्हणून मी आपणास विनंती करतो दीदी आपण या ठिकाणी मार्ग काढावा.